जय भीम, जय संविधान, जय शिवराय। आता व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे. हैदराबाद ग्रॅज्युएटवरती आरक्षण देण्यात येत आहे. आज त्याच्याबद्दल बरेचशा लोकांनी, संघटनांनी आवाज उचललेला आहे. आज मला कोकणातल्या लोकांना एवढं सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी पहिल्यांदा कोकणामध्ये सत्याग्रह केला मार्चच्या 14 तळ्यावर. मग मला सांगा, कोकणातला एकही देखील व्यक्ती आजपर्यंत या मुद्द्यावरती रिंगणात उतरला नाही आहे. आज मला सांगा, आपण विकले गेलोत का? कुठल्याही पक्षाशी काम करा, परंतु आपल्या समाजावर अन्याय होतोय. या RSSवाले खास आपला असणारा हक्क तो चिनायच्या मागे लागलेत. मग आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे? बंधूंनो, मला सर्वांना आग्रहाची विनंती आहे. जरांगे पाटलाचं एक व्हिडिओ पाहिली. जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर तुम्हाला देखील देण्यात येणार, रद्द करण्यात येईल. तुम्हाला आणि आम्हाला खा कुत्र्याला, ही भाषातून त्यांचं वक्तव्य चालू आहेत. काही त्यांच्या मनस्मृतीची लोक डॉक्टर बाबासाहेबांबद्दल गलिच्छ शब्द वापरतात. बंधूंनो, तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आपलं दिवस गेले, पण येणाऱ्या पिढीचे असे हाल व्हावे नाही. तर त्यांच्या जीवनामध्ये ज्या पूर्वीच्या आपल्या लोकांनी जो हाल भोगलेला आहे ते पूर्ण यायला नको आहे. म्हणून तुम्हाला मला, जर तुम्ही स्वाभिमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घराण्याशी विचार तुमचे असले तर नक्की सर्वांना हात जोडून सांगणं आहे, लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही पाठबळ द्या आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला त्यांना संसद भवनमध्ये पाठवणं गरजेचं आहे. तसेच आपले नवतरुण पिढीचे वंशज सुजातदादा आंबेडकर आज प्रत्येक ठिकाणी दौरा करतायत. आज मला सांगा, कोकणातली माणसं असलेली पुढे तर सुजातदादा आंबेडकर कोकणामध्ये देखील येऊन काही मोर्चे काढू शकले असते, जो सभा घेऊ शकले असते. परंतु अजून एकदा पण आपण सभा घेतली नाही आहे. परंतु मला एवढं सांगणं आहे, जागे व्हा आणि या अन्यायाला वाचा फोडा, हेच माझं सांगणं आहे. जय भीम, जय संविधान.